रसिक मित्र हो नमस्कार. मी आज आपणासमोर माझी कविता सादर करीत आहे. कवितेचं नाव आहे अशीच एक संध्याकाळ. अशाच एका संध्याकाळी कातरवेळी सहजच बसलो होतो गहनशा विचारात. विचारांचं डोक्यात चाललं होतं थैमान. भारतात कसे हे उद्भवले आहेत भेदभाव. खरे तर सनातन संस्कृतीत नवते भेदभाव. प्रत्येक कर्मास होत त्याच असाधारण महत्व. एकीसह गाव होत स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर. सर्वजण देत होते परस्परांना प्रेम आणि मान. गावातील लेकी बाळींचा राखला जात होता मान. लेकी बाळी होत्या गावासाठी त्या गावची शान. गावातील वाद मिटवले जात होते सामोपचारान. मग भारतात कुठन बरं आले आहेत हे भेदभाव. विचार आला डोकं भंडावून गेलं होती संध्याकाळ. यवन परकीय आक्रमक यांचाच भेदभाव हा विचार. त्यांनी पेरला आम्हात भेदभाव पाडण्या आम्हात फूट. यशस्वी झाले तेच तंत्र अवलंबले स्वातंत्र्योत्तर काळात. राजकारणी लोकांनी आपले राज्य भारतात राखण्यास अशाच एका संध्याकाळी हा विचार तरळला सहज मनात. आम्ही स्वतंत्र झालो आहोत आता करू हा आपण विचार. भेदभाव टाकून देऊन सारे भारतीय आपण एकत्र होऊन भारतास बनवूया आपण स्वप्रयत्ने समर्थ अन आत्मनिर्भर. ही माझी कविता आपणाला आवडली असेलच. ही माझी कविता आपण प्रसारित करा. त्याचप्रमाणे माझं चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर ते आपण सबस्क्राईब करावं ही विनंती. आपला सदैव कृपाभिलाषी सुनील जोशी.